आपण करणार आहोत. अशा पद्धतीने आपण थोडं थोडं जर का तुम्ही दीपकिरण फाउंडेशनला सहकार्य आपलं करत राहिला तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे कार्यक्रम करू. आता जे काही एखाद दोन प्रश्न असतील माहितीच्या अधिकारामध्ये किंवा सोसायटीच्या संदर्भात तर आपण जनरल चर्चा पावसकर साहेबांबरोबर करूया. कोणाची काय असतील तुम्ही बोला, तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. माननीय श्री नाना हळदणकर आमचे ज्येष्ठ पत्रकार, जनगणनेचं संपादक. काय होतं की सोसायटीचं जेव्हा काम चालतं त्यावेळेला अनेक अशा समस्या असतात की कमिटी मेंबर जे काही डिसिजन घेतात आणि ते परस्परही घेतात आणि काय होतं AGM वर्षातून एकदा होतं. त्यामुळे एखाद्या जो सोसायटी मेंबर असतो त्याला फारसं ते ज्ञान नसतं त्याच्यामध्ये. तर अशा वेळेला काय होतं की जर एखादं ह्या वर्षभरात जेव्हा सोसायटी कमिटी जी काही डिसिजन घेते ते जर चुकीचं असेल आणि असं वाटतं की हे रॉंग आहे, याच्यामुळे नुकसान होत आहे, तर मग त्याची आपण तक्रार किंवा त्याचं ते निराकरण किंवा त्याच्यावर अंकुश चुकीचं होऊ नये ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणाशी दाद मागायला पाहिजे किंवा ते त्याच्यात आपल्याला काही कितीपत अधिकार आहे. सोसायटीचा जो सदस्य आहे त्याला याच्यामध्ये सगळे अधिकार आहे. सोसायटीचा सदस्य म्हणून तुम्ही तुमच्या मॅनेजिंग कमिटीला पत्र देऊन पहिली माहिती मागवायची असते. त्यांनी जर तुम्हाला माहिती द्यायला नकार दिला तर आता जे इथं साहेब येणार आहेत थोड्या वेळाने, तर ते डेप्युटी रजिस्ट्रार जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे असतात त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा असतो. तो अर्ज मिळाल्यानंतर त्यांच्याकडून सोसायटीला नोटीस इश्यू होते आणि त्या नोटीस नंतर हिअरिंग होते आणि हिअरिंग नंतर ते आदेश पारित करतात आणि त्यांचे आदेश हे सोसायटीवर बंधनकारक असतात. त्यामुळे सोसायटीकडून कुठल्याही प्रकारे कधी कधी असं बऱ्याचदा होतं की मेजॉरिटीच्या जोरावरती काही बेकायदा निर्णय घेतले जातात, काही कलेक्शनचे निर्णय घेतले जातात की एखादा कार्यक्रम करायचा आहे एवढे पैसे दिलेच पाहिजे. आता अशा प्रकारे व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन घेतलं तर ठीक आहे, पण तुम्हाला मेंडेटरीली असं मागता येत नाही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी इतकेच पैसे दिले पाहिजेत. मग असं जर काही होत असेल तर नाही आम्ही मेजॉरिटीने निर्णय घेतलेला आहे तुम्हाला करावं लागेल असं जर ते म्हणाले तर तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रारकडे तक्रार करायची असते. मेजॉरिटीच्या बेसिसवरती चुकीचे, अनरिझनेबल, इलिगल असे कोणतेही निर्णय त्यांना घेता येत नाही मेजॉरिटी आहे म्हणून. आणि जर जास्तच दिसलं की त्यांनी बरेच मेजॉरिटी असे निर्णय घेतलेले आहेत की जे बेकायदा आहे तर अशा वेळेला त्यांना नोटीस देऊन सुनावणी देऊन त्यांची समिती बरखास्तसुद्धा केली जाते आणि तिथं प्रशासक बसवला जातो, जेणेकरून पुढच्या काही काळापर्यंत. एवढंच नाही तर जर सदस्यांनी त्या मॅनेजिंग डायरेक्टर जे मॅनेजिंग मेंबर्स असतात ऑफिस बेअरर्स त्यांच्याकडून जर काही बेकायदा कृत्य झालेले असतील तर त्यांना उरलेल्या काळासाठी कोणतीही इलेक्शन लढवण्यापासून त्यांना बार केलं जातं. तर त्याच्यामुळे डेप्युटी रजिस्ट्रार आणि त्याच्या वरच्या ज्या काही अपेलेट अथॉरिटी आहेत हे सगळे ह्याच्यामधले अधिकारी मंडळी आहेत. आता रत्नागिरी साहेब आल्यानंतर ते तुम्हाला डायरेक्टच सांगतील, पण ही रेमेडी त्याच्यामध्ये आहे. ओके. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी रंगमंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया. माननीय किशन रत्नाळे साहेबांना मी विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सुभाषचंद्र झा साहेब एक महिलेला मान्यवरांना मी वेळ झालेली आहे तर मी सुरुवात करूया. सोसायट्यांमध्ये उद्भवणारे प्रश्न या सगळ्यांना आपण आज इथे सरकार आपल्या दारी असं म्हटलं तरी चालेल आणि त्या निमित्ताने आपण आज एक छोटासा उपक्रम इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्या जे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजच्या सभेसाठी वक्ते असलेले ॲडव्होकेट पावसकर साहेब आणि ज्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे श्री मांजरेकर साहेब, माझे सहकारी राठोड साहेब आहेत, माझ्या कार्यालयातील माहिती अधिकारी वज्रे मॅडम आहेत. सहकारी संस्था मगाशी बोलता वेळेस बोलले की सहकारी संस्थांना माहिती अधिकार लागू आहे किंवा कसं, हा फार गंभीर प्रश्न आहे.
काही सर माहिती अधिकार कायदा काय म्हणतो, ज्या संस्था शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आहेत आणि ज्या संस्था शासनाच्या कायद्याने स्थापित झालेल्या आहेत, या सर्व संस्थांना माहिती अधिकार अधिनियम लागू होतो. सहकारी संस्था या महाराष्ट्र शासनाचा एक विशेष असा कायदा आहे, 1960चा कायदा. त्या कायद्याने त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मग त्या अर्थी आपल्याला माहिती अधिकार कायदा लागू होतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे वेळोवेळी माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल, यांनी देखील असे निर्णय दिलेले आहेत की सभासदांना माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती अधिकाराच्या अंतर्गत असेल किंवा सहकारी संस्था अधिनियमात असलेल्या तरतुदीच्या अंतर्गत असेल तर ती माहिती उपलब्ध करून द्यावी असं आपलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे देखील आपल्याला वारंवार सांगत आलेलं आहे. आता आजचा कार्यक्रम जो आहे हा प्रामुख्याने माहिती अधिकाराच्या अनुषंगाने आयोजित केलेला आहे. सहकारी संस्थांमध्ये सभासदांना माहितीच्या अधिकाराचा कशा पद्धतीने वापर करावा याच्याबद्दल थोडीशी दुविधा किंवा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो माहिती अधिकाराचा कायदा असे देखील सांगतो, ज्या संस्थांच्या बाबतीत म्हणा किंवा ज्या व्यवस्थानाच्या बाबतीमध्ये विशेष असा माहिती देण्याचे जर प्रोव्हिजन्स असतील तर त्या प्रोव्हिजन्स असताना माहितीचा अधिकार वापरू नये. प्रोव्हिजन्स असतील तर म्हणजे इनबिल्ट प्रोव्हिजन. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो, म्हणायला काही हरकत नाही, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये कलम 32 आहे. ते कलम 32 काय सांगतं आपल्याला की सभासदांना एखाद्या सभासदाने त्या संस्थेची माहिती मिळवण्यासाठी माहितीचा अधिकार वापरावाच असं काही नाही. उलट माहितीच्या अधिकारांमध्ये त्याला माहिती मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. त्याच्यामध्ये 30 दिवसाचा पिरियड दिलेला आहे आपल्याला. परंतु कलम 32 मध्ये अशी कुठलीही कालमर्यादा नाही. एखाद्या सभासदाने अर्ज केला आणि त्याला माहिती ही तात्काळ लागणारी असेल किंवा कुठली गरजेची असेल तर RTI मध्ये 30 दिवसाचा वेळ दिलेला आहे आपल्याला. आणि कलम 32 मध्ये हा वेळ नाही. एखाद्या सभासदाने मागणी केल्या क्षणी ती माहिती त्याला अवेलेबल होऊ शकते किंवा उपलब्ध होऊ शकते. तर माझं सर्व उपस्थित लोकांना सांगणं आहे, आपल्याला जी कलम 32 मध्ये सभासद म्हणून जी काही अधिकार दिलेले आहेत, जी काही शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीचा आपण जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे असं मला वाटतं. आणि कलम 32चा वापर करून देखील जर एखाद्या सभासदांना माहिती मिळत नाही, असं बऱ्याच ठिकाणी घडतं. लोकांना मनामध्ये भीती असते की आपण संस्थेची माहिती जर एखाद्या व्यक्तीला दिली तर त्या माहितीचा तो दुरुपयोग करेल का, किंवा त्या माहितीचा वापर करून आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र करेल का, आपल्याला पदावरून दूर करेल का, अशा नाना प्रकारचे त्याला शंका असतात. तर ह्या एक सर्व सहकारी संस्थांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, कधी पण सहकारी संस्था ही सगळ्यांच्या सहकार्याने चालणारी संस्था आहे आणि याच्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार म्हणा किंवा काही प्रमाणात माहिती दिल्यानंतर त्याचा वापर करून आपल्यावर काहीतरी बालंट येईल अशी कुठलीही शक्यता त्यामध्ये नसते. एखाद्या संस्थेच्या अधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेली माहिती घेऊन सभासद आमच्याकडे तक्रार करतो. आम्ही त्या माहितीचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय सत्ता पडताळल्याशिवाय त्या संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही. थेटपणे कारवाई आम्ही करतच नाही. आम्ही कुठल्या तरी पद्धतीचं त्यामध्ये व्हेरिफिकेशन निश्चितच करत असतो. सुनावणी असेल, तपासणी असेल किंवा वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या चौकशा असतील, या माध्यमातून करूनच आपण त्या संबंधित संस्थेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध जर समजा त्यात तथ्य आढळून आलं तरच आपण त्या ठिकाणी कारवाई करत असतो. त्यामुळे माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्या संस्थेचं म्हणा किंवा त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं असं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही. त्यामुळे माहिती उपलब्ध करून देण्यास काहीही कुठल्याही पद्धतीची आडकाठी आणू नये असं मला वाटतं. आणि जर आपण ती माहिती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, एखाद्या संस्थेमध्ये काय घडतं, बऱ्याचदा माहिती मागितली जाते, सभासदांना ती माहिती वेळेवर दिली जात नाही किंवा अपुऱ्या प्रमाणात माहिती दिली जाते आणि त्यामुळे त्या संबंधित सभासदांचा शंका जी असते ती खरी वाटायला लागते त्याला आणि तिथून आपल्या संस्थेचं दुष्टचक्र म्हणा किंवा काहीतरी असं संस्थेच्या विरुद्ध कारवाईचं सत्र सुरू होतं. त्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी एखाद्या सभासदाने मागणी केलेली माहिती त्याला वेळेत उपलब्ध करून द्यावी असं मला वाटतं.
जेणेकरून काय होईल, तुमच्या सहकारी संस्थेच्या विरुद्ध एखाद्या संस्थेच्या विरुद्धच्या ज्या तक्रारी आहेत त्या निश्चितपणे कमी होतील. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं सर्व संस्थांना सांगणं आहे की सभासदांनी मागणी केलेली माहिती त्याला वेळेत आणि विहित पद्धतीने उपलब्ध करून द्यावी. काही ठिकाणी अजून एक गोष्ट मला बऱ्याचदा लक्षात येते, माहिती उपलब्ध करून देण्यासाठी चार्जेस आहेत. आपल्याकडे कायद्याने सुद्धा चार्जेस ठरवून दिलेले आहेत, RTI ऍक्टमध्ये सुद्धा चार्जेस ठरवून दिलेले आहेत. तर काही लोक ते सदरचे पैसे द्यावे कुणी. एखाद्या व्यक्तीने माहिती मागितली, बल्की माहिती आहे, उदाहरणार्थ सहकारी संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा साधारणतः 100 पानाच्या पुढचा असतो, किमान 100 पाने असतात बऱ्याच ठिकाणी. काही काही संस्थांचे रिपोर्ट्स खूप मोठे असतात. एन्क्वायरीचा रिपोर्ट असतो साधारणतः तो 200-300 पानाचा असतो. ऑडिटच्या संदर्भातली माहिती असेल, AGM ची माहिती असेल किंवा आपले मिनिट्स असतील, तर याच्यामध्ये माहिती खूप मोठ्या प्रमाणावर असते किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्याची पाने असतात. तर तो होणारा खर्च कुणी द्यायचा याच्यामुळे ती माहिती त्याला उपलब्ध करून दिली जात नाही. त्याच्याबद्दल स्पष्ट तरतुदी आहेत. आमच्या सहकारी अधिनियमात पण आहेत, RTI मध्ये पण आहे. जो कोणी अर्जदार आहे त्याने त्या माहितीसाठी लागणारा खर्च सोसून ती माहिती उपलब्ध करून घ्यायची. सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देत असता वेळेस या गोष्टीचा बाऊ करू नये असं मला वाटतं. त्यांना लागणारी जी काही फीस आहे आपल्या पोटनियमात स्पष्टपणे करून दिलेली आहे, तरतूद केलेली आहे. RTI मध्ये पण स्पष्टपणे तरतूद केलेली आहे. तर ती लागणारी फीस ते संबंधित सभासदांकडून भरणा करून घेऊन आपण त्यांना माहिती द्यायला काहीही हरकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, जेवढं तुम्ही ट्रान्सपरंट राहाल तेवढ्या संस्थेचे वाद कमी होतील आणि सभासदांचं सुद्धा समाधान मिळेल. आपण जर एखादी गोष्ट दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला की नक्कीच त्याच्यामध्ये कोणाला पण वाटतं की याच्यात काहीतरी नक्कीच काहीतरी दडलंय, त्यामुळे हा व्यक्ती आपल्याला माहिती देत नाही. आणि त्यामुळे काय होतं, त्या संस्थेचे वाद विकोपाला जातात. इतके विकोपाला जातात की त्या संस्थांचे वाद आम्हाला सोडवताना सुद्धा आम्ही परेशान होतो अक्षरशः. आता माझ्या कार्यालयात येणाऱ्या तक्रारी पाहतो मी सहकाराचं काम फार कमी प्रमाणात करतो. सहकाराचं जे मूलतत्व आहे, जे काम आहे ते फार कमी प्रमाणात करतो आणि आम्ही लोकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात करतो. आणि ह्या तक्रारी निर्माण होण्याचं कारण हेच आहे, माहिती वेळेत न मिळणे किंवा एखाद्याची जाणीवपूर्वक माहिती देण्यासाठी अडवणूक करणे, हे त्याच्या मागची कारण आहे. किंवा कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर बालंट येणार नाही. जर चुकीची असेल तर शिक्षा होईल कायद्यामध्ये जी दिलेली आहे ती. जर चुकीचं नसेल, माहिती दिल्यामुळे असं कुठलं नुकसान होणार नाही. त्यामुळे माहिती उपलब्ध करून देण्यास कुठल्याही पद्धतीची कचुराई करू नये असं मला वाटते. यापुढे आपल्याला ॲडव्होकेट पावसकर साहेब या कायद्याच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा रत्नाळे साहेब, आमची पण आज आत्ताची सध्याची परिस्थिती मानसिकता अशी आहे, माहिती दिली तरी चांगली आणि नाही दिली तरी चांगली. कारण की त्याला पण ऑप्शन नंतर आहे. आपण प्रथम अपील आलं, द्वितीय अपील आलं, त्यामुळे तुम्ही RTI, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की RTI माहितीचा अधिकार म्हणजे तक्रार जाधव साहेब नाही. हे आधी तुम्ही मानसिकता करून घ्या. ही प्रशासनाची पण असते परंतु आपली पण असते. ठीक आहे, तुम्हाला काही माहिती मिळाली नाही म्हणून तुम्ही आवेशामध्ये जाऊन ते काहीतरी विचित्र त्या पेपरवरती उमटवणं किंवा तक्रार करणं हा त्याचा मार्ग नाहीये. तर मी रत्नाळे साहेबांचं इथे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपले मुलांचं मार्गदर्शन इथे केलं. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते आणि माझे मार्गदर्शक, माझे गुरु माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर निलेश वैजयंती भगवान पावसकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. छत्रपतींना वंदन करून आणि व्यासपीठावरचे रत्नाळे साहेब आणि इतर सर्व माझे बंधू आणि आपण सर्व, कसं आहे, माहितीचा अधिकार हा खरं पाहता 1972 पासून सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला होता की तो आपला मूलभूत अधिकार आहे, कुठलीही माहिती मिळणं. आणि ते त्यांनी आपलं जे भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 19 आहे, 19 कलम अनुच्छेद, त्याला अनुलक्षून घेतलेलं आहे की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला बोलण्याचा, आपलं मनात जे वाटतं ते व्यक्त करण्याचा हा सगळा आपला अधिकार आहे. आणि तुम्ही व्यक्त केव्हा होणार, जेव्हा तुम्हाला योग्य ती माहिती असेल त्यावेळेला तुम्ही व्यक्त व्हाल. तुम्हाला जर सांगितलं की मीरा भाईंदर कॉर्पोरेशनबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की काम कसं चाललं आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला मीरा भाईंदर कॉर्पोरेशनची माहिती असली पाहिजे तर तुम्ही बोलू शकाल.
मग ती माहितीच जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला मोकळेपणाने फ्री स्पीच ज्याला आपण म्हणतो ते बोलण्याचा किंवा तुमचं एक्सप्रेशन, तुमचं मतप्रदर्शन करण्याचा अधिकार तुम्हाला इफेक्टिव्हली वापरता येणार नाही. त्यामुळे खरं पाहता 1972 साली सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की माहिती मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, मात्र त्याला कायदेशीर चौकट हे आपलं माहितीचा अधिकार अस्तित्वात आल्यानंतर मिळाली. त्याला आपण स्टॅच्युटरी बाइंडिंग म्हणतो की कायदेशीर बंधन, हे हा कायदा झाल्यानंतर झाले. आता हा कायदा झाल्यानंतर मूळ फरक नेमका काय झाला तर आजपर्यंत म्हणजे तो कायदा होईपर्यंत जी माहिती फक्त विधानमंडळातल्या लोकांना मिळत होती, म्हणजे पार्लमेंटमधले खासदार असतील, विधानसभा विधान परिषदेतले आमदार असतील, ह्या मंडळींना विशेष अधिकार म्हणून जी माहिती दिली जावी असं ते मानलं जात होतं आणि तसे जे कायदे होते तो अधिकार, ती पूर्ण माहिती तुम्हाला मिळण्याचा अधिकार या कायद्याने प्राप्त झाला. म्हणजे थोडक्यात हा कायदा क्रांतिकारी काय आहे तर या कायद्याने किमान माहिती मिळवण्याच्या बाबतीत तरी तुम्हाला आमदार खासदारांच्या पंक्तीत बसवलेला आहे, हे याच्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण माहितीचा अधिकार म्हणतो आणि माहिती मिळवायला जातो त्यावेळेला सरकारची भूमिका काय होती किंवा विधानमंडळाची भूमिका काय होती की लोक त्याने आपल्याला माहिती द्यायला नकार दिला, त्या मर्यादेमध्ये 30 दिवसात तुम्हाला नाही माहिती दिली तर तुम्हाला काय अधिकार आहे की तुम्ही त्याच्या अपील अधिकाऱ्याकडे त्याच्या संदर्भात अपील करू शकता. आणि यातल्या तरतुदी काही इतक्या गंभीर आहेत की जर अपील अधिकाऱ्याला हे पटलं की या ठिकाणी संबंधित माहिती अधिकाऱ्याने कुचराई केलेली आहे तर उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी त्याला दंड केला जातो आणि तो त्याच्या पगारातून कट केला जातो. तिथं कुठे हातकड्या घालायचा आणि मारहाण करायचा प्रकार झाला होता तर त्यावेळेला हायकोर्टाने स्पेसिफिक आदेश दिले होते की त्यांच्या पगारातून त्या दंडाची वसुली करावी. तर अशा प्रकारे जो जेव्हा केलेलं असतं त्याखेरीज करून इतर वेळेला सरकारला झालेला दंड किंवा प्रशासित करणं ते याच्यामध्ये मान्य केले गेलं आहे की जबाबदारी निश्चित केली जाते की तुम्हाला हे काम आम्ही दिलेलं होतं, तुम्ही ते. आता ह्यातला महत्त्वाचा आणखीन एक भाग काय होतो, जो एक वकील म्हणून आणि बऱ्याचदा मी शासनासाठी सुद्धा, केंद्र सरकारचा सुद्धा मी सरकारी वकील होतो, राज्य सरकारचा सुद्धा सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे एक गोष्ट मला, काही गोष्टी ज्या सांगाव्याशा वाटतात की ज्या आता सुप्रीम कोर्टात चर्चेला आलेल्या आहेत. बऱ्याचदा काय होतं की आता माहिती अधिकाराचा कायदा हा स्पेशल ॲक्ट आहे, म्हणजे विशेष कायदा आहे आणि ह्या विशेष कायद्याने माहिती अधिकारी, अपील अधिकारी किंवा वरचे माहिती आयुक्त ह्या पदांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. जेव्हा एखादं शेवटची ऑर्डर चॅलेंज केली जाते, खऱ्या हिशोबाने राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये किंवा माहितीच्या अधिकारामध्ये काय म्हटलेलं आहे की कुठल्याही कोर्टामध्ये या आदेशाविरुद्ध सूट किंवा रिट किंवा असं काही फाईल करता येणार नाही, कुठल्याही प्रकारे त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही. पण जेव्हा अशा प्रकारे वाक्यार्चना केलेली असते त्यावेळेला त्याला शेवट नाही असं गृहीत धरायचं नसतं, तर त्याच्या विरुद्ध आपल्याला रिट पिटिशन दाखल करता येते. एरवी दुसरी कुठली अपील, रिव्हिजन हे जे काही वेगवेगळे मार्ग त्याच्यामधले आहेत कायद्यामध्ये एरवी अवेलेबल असलेले ते वापरता येत नाही, मात्र रिट पिटिशन आपल्याला निश्चितपणाने वापरता येते. आता दुःख कुठं निर्माण झालंय की जेव्हा एखाद्या वेळेला रिट पिटिशन दाखल केली जाते एखाद्या माहिती आयुक्ताच्या निर्णयाच्या विरुद्ध, मग तो स्टेट असेल किंवा सेंट्रल असेल, त्यावेळेला बऱ्याचदा काय होतं, हायकोर्ट त्याला स्टे करतं पहिल्या वेळेला. आता नियमाप्रमाणे कसं आहे की एखादी व्यथित झालेली पार्टी, पक्षकार हा जेव्हा कोर्टाकडे येतो आणि कोर्टाला सांगतो की हा निर्णय माझ्या दृष्टीने चुकीचा आहे आणि हा कायदा विरोधी आहे, तर अशा वेळेला कोर्ट काय करतं, ठीक आहे, वी आर स्टेइंग द ऑर्डर, ती ऑर्डर स्थगित करतात आणि नंतर मॅटर ठेवून देतात. आता ते मॅटर परत कधी येणार, 2 वर्षांनी येईल का 4 वर्षांनी येईल का 10 वर्षांनी येईल, हे आज कोणी सांगू शकत नाही. आज 40 वर्षापासूनचे पेंडिंग खटले हायकोर्टामध्ये आहेत. कालच हायकोर्टातून नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि प्रत्येक 10-10 वर्षाची एक अशी हे करून जेव्हा आपल्याला हे सांगता येत नाही की याचा निर्णय कधी लागणार, अशा वेळेला जेव्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट स्टे देतं त्यावेळेला त्या कुठेतरी ज्याच्या फेवरमध्ये किंवा ज्याच्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्याच्यावर सुद्धा कुठेतरी अन्याय होत असतो. अनडाऊटेबली निश्चितपणानं ज्याच्या विरोधात निर्णय गेला त्याला हिअरिंगची संधी हवी, त्याला त्याचं बाजू मांडायची संधी हवी आणि त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर निर्णय घेतला जावा ही वाजवी अपेक्षा आहे. पण ज्याच्या बाजूने हिअरिंग नंतर निर्णय लागलेला आहे
त्याच्यावर तुम्ही काहीच विचार करणार नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार असा आहे की जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमधून निर्माण केलेल्या प्राधिकाऱ्याने स्वतःच्या निर्णय क्षमतेने निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाच्या जागी आपला निर्णय टाकणं हायकोर्टाला किंवा सुप्रीम कोर्टाला योग्य आहे का? हा प्रश्न आलेला आहे सुप्रीम कोर्टात सध्या. आणि एका प्रकरणी सुप्रीम कोर्टाने असं ऑर्डर पास केलेली आहे की फक्त 2च गोष्टी असतील तर हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने माहितीच्या अधिकारातल्या अशा निर्णयांना स्टे द्यावा. एक, जर ज्युरिस्डिक्शनची चूक असेल, त्या अधिकाऱ्याला ज्युरिस्डिक्शन नसताना त्याने एखादा निर्णय दिला, त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा निर्णय दिला, तर तुम्ही हस्तक्षेप करा. किंवा एखादा निर्णय हा अगदी प्रथम दर्शनीच बेकायदा आहे, पॅल्पेबली इलिगल, म्हणजे बघता क्षणी म्हणाल की अरे हे बेकायदा आहे. ह्या 2च प्रकरणात हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप करावा, अन्यथा ताबडतोबीनं स्टे देऊ नये. कारण तुम्ही सगळेच निर्णय हायकोर्टानेच ठरवायचे का? मग त्या प्राधिकाऱ्याला तिथे निर्माण करून बसवण्याचा उद्देश काय उरला? मग त्याने त्याच्या बुद्धीने एक निर्णय दिलेला आहे. तुम्हाला जर दुसरा निर्णय वाटत असेल म्हणून तुम्ही तो द्यायचा नाही. त्याचा निर्णय चुकीचा आहे का? कायद्याच्या दृष्टीने कंप्लीट चुकीचा आहे का? किंवा त्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचा आहे का? हे 2च विचार तुम्ही करायचे. आणि ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह असतील, त्याने त्याचं ज्युरिस्डिक्शनमध्ये दिलेलं असेल आणि तो पॅल्पेबली किंवा प्रथमदर्शनी सुद्धा इलिगल वाटत नसेल, तो एरवी तो कितीही अनरिझनेबल जरी वाटला तरी त्याच्या जागी तुम्ही स्वतःला बसवायचं नाही. तुम्ही माहिती अधिकारी आहात का? किंवा तुम्ही अपील अधिकारी आहात का? की तुम्ही माहिती आयुक्त आहात का? नाही ना. मग त्यांच्या जागेत त्यांच्या खुर्चीत बसून त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनीच दिला पाहिजे, तुम्ही द्यायला जायचं नाही. त्यामुळे अलीकडे आता खूप चांगल्या प्रकारे प्रोॲक्टिव्हली या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यांचा उपयोग केला जातोय. मग श्री रत्नागिरी साहेबांनी एक विषय मांडला की कोऑपरेटिव्ह सोसायटी ही माहिती अधिकारात येते का? हा खरं म्हटलं तर अजूनही ग्रे एरिया आहे. ग्रे एरिया म्हणजे काय? ह्याच्याबद्दल संदिग्धता आहे. कारण सुप्रीम कोर्टचा केरळ हायकोर्टामधून आलेला एक निर्णय आहे, बरं करत नाही सर, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की कोऑपरेटिव्ह सोसायटी हा माहिती अधिकारात येत नाही. आता त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स काही असतील, पब्लिक अथॉरिटीच्या विषयावरती संपूर्ण आर्ग्युमेंट झालेलं होतं आणि सोसायटी या सार्वजनिक संस्था नाहीत किंवा पब्लिक अथॉरिटी नाहीत अशा अर्थानं धरून सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी म्हटलं होतं की कोऑपरेटिव्ह सोसायटी RTI ॲक्टच्या अंडर येत नाहीत. पण आता शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, जोपर्यंत कुणीतरी स्पेसिफिक जाऊन त्याचं क्लॅरिफिकेशन घेत नाही तोपर्यंत आपल्याला असं जर एखाद्याने उत्तर दिलं की कोऑपरेटिव्ह सोसायटी ही राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये येत नाही, तर सध्या तरी तो ग्रे एरिया आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा कधी असा प्रश्न तुमच्यासमोर येईल की तुम्हाला एखादी माहिती हवी आणि मी माहिती अधिकाराखाली जाऊ की मी कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट खाली येऊ, तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट खाली या. याचं कारण असं आहे की इथे तुम्हाला फक्त माहितीच मिळत नाही, तर त्या माहितीवरचा उपचार पण मिळतो. एरवी तुम्ही माहिती घ्याल की इथं काहीतरी चूक झालेली आहे, पण ती चुकीचं निराकरण तुम्हाला कुठे करायचं आहे? परत साहेबांकडे जायचं आहे. मग थेटच जर तुम्ही त्यांना अर्ज केलात की अशा प्रकारे आमच्याकडे अशा प्रकारे गैरव्यवहार झाल्याचं आम्हाला समजतं, परंतु या बाबतीतली माहिती आम्ही त्यांना पत्र दिलं असून सुद्धा त्याने अजूनपर्यंत आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही आहे, याबाबत आपण योग्य ते आदेश द्यावेत. लगेच अथॉरिटीकडून त्यांना नोटिसा इश्यू होतात, हिअरिंग होते आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी तुम्हाला थेट मिळतात. मग आता आपण एकच, आपल्याला जर 2 डोळे मिळत असतील तर आपण एका डोळ्यासाठी का जावं? त्यामुळे मला वाटतं ह्या डिस्प्यूटमध्ये जाण्यापेक्षा की वेदर RTI ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऑर नॉट, या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे आपला विषय कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टशी संबंधित आहे, आपण उठायचं आणि साहेबांना येऊन त्रास द्यायचा त्यांच्याकडे. मी तुमचं काम थोडं वाढवतो, आय एम सॉरी, पण तुम्ही निश्चितपणानं उपनिबंधक कार्यालयात येऊन तुमचा अर्ज द्या. आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव फार चांगला आहे
की अतिशय एफिशियंटली कामं होतात, नोटिसा लगेच निघतात, हिअरिंग होतात. खुद्द मी ज्या सोसायटीत राहतो, बरं कसं आहे, आमच्या सोसायटीवर ॲडमिनिस्ट्रेटर आहे म्हणजे आणि सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये आहेत. आता आमच्या सोसायटीतलं तुम्हाला सांगायला लागो, पण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठे आहे, म्हणजे प्रत्येक स्वतःची ओळख सांगू शकतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा आमच्याकडच्या उपनिबंधक कार्यालयाने आणि अगदी ते पुढच्या रजिस्ट्रार रिजनलपर्यंत गेलं, रिजनपर्यंत, आणि तिथेही निर्णय कायम झाले. तो ॲडमिनिस्ट्रेटर बसवला गेला आणि सोसायटी बरखास्त केली गेली, पदाधिकाऱ्यांना बार केलं गेलं पुढच्या पिरियडसाठी. तर म्हणजे अशा प्रकारे जेव्हा निर्णय येतात ना, तेव्हा सभासदांचा, सर्वसामान्य माणसांचा हा कायद्यावरचा विश्वास अधिक बळकट होत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही तिथे माहिती अधिकारात 3 वर्ष अपील अधिकारी, त्याच्या पुढचा अपील अधिकारी, हे असं होईपर्यंत काही करणार. आता तुम्हाला आत्ता सांगतो, माझ्याकडे मुंबईच्या एका SRA रिडेव्हलपमेंट स्कीमबद्दल आलं आहे. तर मी त्यांना म्हटलं की ह्या बाबतीतली माहिती असल्याशिवाय आपण कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणले आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन टाकतो. 2 वर्ष झाली राईट टू इन्फॉर्मेशन चालू आहे. त्यांनी पहिला वेळ घेतला आणि सांगितलं फाईल मंत्रालयात दिलेली आहे. दुसरं मग ह्यांनी मग पुढे काय, आमचे किरणजी फार चांगलं करतात, ते फॉर्मॅटमध्येच लिहून देतात. जर ही माहिती दुसऱ्या कुठल्या कार्यालयात असेल तर तुम्ही परस्पर हा अर्ज तिथे पाठवा. पण ह्यांचं फॉर्मॅट सगळ्यांकडे नाही आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्यांनी काय केलं, एक पत्र मंत्रालयात दिलं, तोपर्यंत एक पत्र ह्यांना रिमाइंडर दिला 2 महिन्यांनी. 2 महिन्यांनी रिमाइंडर दिल्यानंतर बरं कसं आहे, कार्यालयाने एक पत्र यांना दिलं, आम्ही पाठवलेलं आहे त्यांना पत्र की ही संचिका तुमच्याकडे आहे, तरी ही आम्हाला इथे उपलब्ध करून द्यावी. आता पुढे येईल तेव्हा देऊ. आता तुम्ही सांगा, दरम्यान हे कंटाळले आणि हे अपिलात गेले की साहेब आम्ही अशी माहिती मागवली, यांनी असं केलं. अपील अधिकाऱ्यांना जाऊन हिअरिंग घेतल्या आणि तीच पत्र परत यांना लावून दिली. तुमचं म्हणणं ऐकलं, त्याचंही म्हणणं ऐकलं, त्याचं काही चूक नाहीये. तुमची जी काही फाईल आहे ती मंत्रालयात अमुक अमुक विभागात गेलेली आहे, तिथे त्यांनी मागणी अर्जही दिलेला आहे, आल्यानंतर माहिती उपलब्ध केली जाईल. काय उपयोग आहे सांगा तुम्ही मला. हे तुम्हाला उपनिबंधक कार्यालयात मिळणार नाही, ते तुम्हाला डायरेक्ट रोग आणि औषध तिथल्या तिथे मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीमध्ये जास्त त्या भानगडीत पडण्यापेक्षा इतर बाबतीत अवश्य तुम्हाला त्याची गरज आहे. जसं आता जी मी आता तुम्हाला गोष्ट सांगितली RTIची, SRA रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, तिथे तोच कायदा लागणार, कारण तिथे दुसरं कोणी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये एवढा ब्लॅटंट इलिगॅलिटी, एवढा गैरव्यवहार झालेला आहे. मी पेपर पाहिले बरं का. सुरुवातीला ज्या माणसाला नॉन एलिजिबल केलेला आहे त्याला नंतर सुनावणी अंती एलिजिबल केलेलं आहे. सुरुवातीला कारण असं दिलेलं होतं की 4 माणसं एकाच रूममध्ये राहत होते, म्हणून त्या उरलेल्या 3घांना अपात्र केलंय आणि याला पात्र केलंय. सुनावणी अंती त्याने वेगळं इलेक्ट्रिसिटी बिल दाखवलं म्हणून आम्ही त्याला पात्र केलेलं आहे. आता ह्यांनी मेहनत करून इकडे तिकडे सुरुवातीच्या पिरियडमध्ये माहिती अधिकार करून जी माहिती काढली कॉर्पोरेशनकडून, इलेक्ट्रिकच्या कंपनीकडून, BST कडून, त्याच्यात असं कळलं अपात्र केल्यानंतर एका मेंबरने अर्ज केला मला इलेक्ट्रिसिटी द्या, आणि त्याने दिलेल्या इलेक्ट्रिसिटीच्या परवानगीच्या अर्जावरती पात्र करून दिलं. म्हणजे जी बेसिक तरतूद आहे तिला पूर्ण वाटण्याची अक्षता की तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सुरुवातीपासून राहताय, हाच एक पुरावा मानला जातो आणि त्या पुराव्यासाठी म्हणून हे सगळं मागितलं जातं. तर ते हे नंतर अर्ज करून नंतर इलेक्ट्रिकचे कनेक्शन मिळवून मूळ कनेक्शनच्या आधारे एकाला पात्र केले, ॲडिशनल कनेक्शनच्या आधारे इतरांना पात्र केले. त्याशिवाय आणखीन एक साहेब, सर्वे रिपोर्ट्सच्या पावत्या दाखल केल्या गेल्या की कलेक्टर ऑफिसकडून अशा सर्वे पावती दाखवलेल्या आहे. यांनी कलेक्टर ऑफिसला अर्ज केला. कलेक्टर ऑफिस म्हणतं आम्ही असे कुठला सर्वे केलेला नाहीये, तुम्ही हाऊसिंग डिपार्टमेंटला बघा. त्यांनी हाऊसिंगला अर्ज केला, ते म्हणतात आमच्या कार्यालयाने केलेलं नाहीये. 3ऱ्या कार्यालयाकडे गेले कॉर्पोरेशनला, कॉर्पोरेशनने लिहिलं आमच्या अभिलेखावर आढळून येत नाही. आणि हे तिन्ही घेऊन जेव्हा ते मॅजिस्ट्रेट कोर्टात गेले, मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतात की यंत्रणेकडून जी कारणं दिली जातात ती कारणं काही वेळेला योग्य असतात, काही वेळेला योग्य नसतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या समजा आता मागे एक केस झाली होती, PSIंचं सिलेक्शन झालं होतं, तर त्यावेळेला त्यांच्या सिलेक्शन प्रॉपर क्रायटेरियावर झाले की नाही याच्यासाठी क्रायटेरिया मागितला गेला, इथपर्यंत ठीक आहे.
पण प्रत्येक कॅन्डिडेटची वैयक्तिक माहिती आम्हाला द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी ते नाकारलं. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की वैयक्तिक माहिती ही प्रत्येकाची खाजगी मालमत्ता आहे आणि ती खाजगी मालमत्ता तुम्हाला न्यायालयाच्या परवानगीशिवाय जाहीर करता येत नाही. त्यांचा प्रत्येकाचा राईट टू प्रायव्हसी आहे, त्याचं ते हे होतं. नाही तर पूर्वी बऱ्याचदा असं होतं, हा पोलीस इन्स्पेक्टर, ह्याच्या बदल्या कुठे कुठे झाल्या द्या, बदल्यांचं तो देतील, ह्याला पगार किती मिळाला होता द्या. आता त्याच्या पगाराचं तुम्ही काय करणार? तुम्हाला जर असंच म्हणायचं असेल की त्याने काहीतरी भ्रष्टाचार केलेला आहे, त्याने काहीतरी कुठेतरी डिस्प्रपोर्शनल ॲसेट जमवलेलं आहे, तुम्ही तशी थेट कंप्लेंट करा, ती योग्य ती अथॉरिटी त्याचा योग्य तो निचरा करून देईल. पण तुम्ही माहितीच्या अधिकारात जाऊन जर असं काही काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यात तुम्हाला उत्तर मिळणार नाही आणि ते कायदेशीर असेल की तुम्हाला तो उत्तर नाकारलं जाईल. त्यामुळे वैयक्तिक स्वरूपाची माहिती तुम्हाला मिळत नाही. पण एखादी माहिती ही तुमच्याशी संबंधित असेल तर मात्र ती तातडीनं तुम्हाला देणं हे कायद्याने बंधनकारक आहे, ते तुम्हाला मिळालं पाहिजे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये माझं असं म्हणणं होतं, मी किरणजींना पण म्हणालो की आपण चर्चा करूया. म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने तुम्ही विचारत चला, म्हणजे क्वेश्चन टू क्वेश्चन आपण त्याचे उत्तरं घेऊन त्याच्यातून तो कायदा जास्त तुम्हाला स्पष्ट होईल आणि कळू शकेल. अदरवाईज कायद्याची जी काही बाकीची जंजाळ आहे त्याच्यात आपण घुसून जाऊ. जसं मी म्हटलं की पॅल्पेबल इलिगॅलिटी आणि आउट ऑफ ज्युरिस्डिक्शन हे सगळं असं बघितलं जाईल तर त्याच्यात मग आपण गणत काही अर्थ नाही. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या नेहमीच्या प्रश्नांमध्ये आपल्याला माहिती अधिकाराचा कुठं वापर करता येतो आणि काय अडचणी आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्याची आपण चर्चा करूया आणि त्याच्यातून जे काही आपल्याला उत्तरं मिळतील त्याच्यातून उर्वरित लोकांना सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती होऊ शकेल. मला बोलवल्याबद्दल किरणजींचा आभार, रत्नाळे साहेबांचेही आभार की त्याने वेळात वेळ करून इथे आले, कारण ही मंडळी फार बिझी असतात. पण तरी आज आले आणि त्यांनी तुम्हाला माहिती दिली, त्यांचाही आभार. धन्यवाद. मध्ये तो अर्ज 5 दिवसामध्ये गेला पाहिजे, म्हणजे 6312 हा सेक्शन लागतो. आणि जो महत्त्वाचा मुद्दा आहे आमरे साहेब की आपण ॲडव्होकेट आहात आणि 81J किंवा रत्नाळे साहेब ह्या मुद्द्यावरती, ह्या ॲक्टवरती इतकं संभ्रम आहे लोकांमध्ये. जसं साहेबांनी सांगितलं, आपण माहिती मागवताना गुप्ता साहेब की अभिलेखावरील, आपल्या कार्यालयाच्या अभिलेखावरील उपलब्ध माहिती मला द्यायची आहे. हा अतिशय समर्पक असा हा माझी लाईन झाली. आपण काय म्हणतो, मला माहिती द्या, पण कोणती माहिती द्या? जसं साहेबांनी सांगितलं की तो PSI आहे, इन्स्पेक्टर आहे, की ठीक आहे, त्याचा थोडासा मॉडिफाईड करतो मी, सेवाभिलेख मागवा. सेवाभिलेख म्हणजे काय की मी एक तक्रार केली होती रत्नाळे साहेब की एका सिनियर PIला की हा जो PSI आहे तो तुमच्या पोलीस खात्यामध्ये नवीनच जॉईन झाला आहे, बरोबर आहे, आणि त्याने चुकीच्या पद्धतीने माझ्यावरती काहीतरी एक काय म्हणतात नाव रोष म्हणून काहीतरी लिहायचं म्हणून काहीतरी लिहिलं. तर मी डिपार्टमेंटला विचारलं की त्याने नाशिकमध्ये ट्रेनिंग घेतलंय का? तर त्यांनी म्हटलं घेतलंय. पण मी साहेबांना कानामध्ये म्हटलं की साहेब त्याने ट्रेनिंग घेतलं असेल, पास झाला असेल म्हणून तर तो PSI आहे, परंतु मला असं वाटतं जाधव साहेब की त्याने कॉपी करून पास झाला असेल. असा तुम्ही थोडासा एक वेगळ्या अनुभवातून मी त्याला म्हटलं. कारण की कसं आहे की तो जो पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर किंवा मी वकील झाल्यानंतर, पत्रकार झाल्यानंतर, प्रशासकीय सेवेमध्ये असताना आजही मी काहीतरी शिकत असो पवासकर साहेब, तशी ती शिकण्याची, जसं त्यांनी सांगितलं की चिकाटी, मी त्या कार्यक्रमामध्ये पण म्हटलं होतं ताई की माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही माहिती मागवताय म्हणजे तुम्हाला माहिती मिळेलच. हा जो प्रश्न अजूनही आपल्यासाठी पांडेसाहेब 50%च आहे. परंतु त्याच्या पुढे अपील केल्यानंतर, द्वितीय अपील केल्यानंतर त्याची चिकाटी आमरे साहेब त्यांना लक्षात येते की बाबा हा माणूस आता पुढे पुढे जाणार आहे. परंतु एक तुम्ही मानसिकता पुन्हा एकदा मी सांगतो की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये तुम्ही बाबा मला माहिती तुम्ही द्या ना साहेब. कधी कधी आजकाल असं होतं रत्नाळे साहेब, मांजरेकर साहेब तुम्हाला काय माहिती पाहिजे घेऊन जाणार, परत अर्ज करू नका. म्हणजे त्या दिवशी जे पावसकर साहेब, मी सांगतो जे कोर्ट रिसिव्हर आहेत ढेकाळे साहेब, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मांजरेकर तुम्ही RTI करू नका, तुमच्यामुळे माझा एक माणूस आणि 20 मिनिटं जातात, तुम्हाला काय माहिती पाहिजे तर घेऊन जा. कारण की पावसकर साहेब काय आहे की हायकोर्टाचे जे काही नियम आहेत आणि रत्नाळे साहेब चॅरिटी ऍक्टचे काही नियम आहेत ते काय म्हणतात, तुम्हाला जर का सर्टिफाईड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याकडे 5 रुपयाचा अर्ज करा. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये तो 2 रुपयामध्ये ती कॉपी पाहिजे, कारण की माझे 3 रुपये मला वाचवायचे आहेत. हायकोर्टामध्ये पण तेच आहे की 4 रुपये कॉपी आहे, सर्टिफाईड कॉपी. परंतु मी आंग्रे साहेब त्यांना सांगतो की मला सर्टिफाईड कॉपी मला RTI मध्ये द्या, माझे 2 रुपये वाचतात. आता आपण आपल्या नवीन कार्यक्रमाला सुरुवात करू. रत्नाळे साहेब थोडेसे काही प्रश्न उत्तर आहेत, तर मी आपल्या इथे उपस्थित सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना निवेदन करतो की त्यांनी आपापले प्रश्न शॉर्टकटमध्ये
अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी विचारायचे. पावसकर साहेब पण आहेत मार्गदर्शन करायला आणि रत्नाळे साहेब आहेत. त्याच्यानंतर आपण आपले जे मान्यवर आहेत सावंत साहेब, आपले झा साहेब आणि नाना आपल्याला मार्गदर्शन करतील. तर ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी पटकन विचारायचे. मी माईक देतो आणि संदीपजी जरा माईकसाठी मदत करा. प्रतिष्ठित पत्रकार बंधू, वकील मंडळी, ॲडव्होकेट आणि माझे मित्र बंधू भगिनींनो, सर्व सहकारी, या सर्वांना माझा नमस्कार. मी राजाराम ठाकरे, RN कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कणकिया मेरा रोड पूर्व इथे राहतो. सोसायटीने माझ्यावर म्हणजे जशी स्थापन झाली तेव्हापासून म्हणजे RN कॉस्मॉस यामध्ये जी तर मंजुळा राठोड या सेक्रेटरी आहेत, ज्या स्वयंघोषित आहेत. म्हणजे 5-7 लोक असताना त्यांनी स्वतः कमिटी स्थापन केली. आज म्हणजे रत्नाळे साहेब आत्ता म्हणजे माझं जेव्हा मॅटर होतं तेव्हापासून नव्हते मॅटर, साहेब आत्ताच ट्रान्सफर होऊन आले. आणि मला वाटतं सर्व स्टाफ, कारण मला वाटतं वद्रे मॅडम आणखी दुसरे कोणी पूर्वीचा स्टाफ नाही, आता नवीनच स्टाफ आला आहे. तर मी बऱ्याच वेळा कंप्लेंट केलेली साहेब, माझं मेंटेनन्स जे होतं, कारण मी अंध आहे तरी पण मी भरलेलं आहे. आणि ह्या कमिटीने मी वेळोवेळी माहिती मागितली, सर्व काही दिलं, मी भरायला तयार आहे वगैरे वगैरे. परंतु माझ्यावर 101चा दाखला पूर्वीचे जे DDR होते आपलं माननीय सतीश देवकाचे साहेब त्यांनी काही बघितलं नाही. मला कुठल्याही प्रकारचं लेटर वगैरे आलेलं नाही. आणि या लोकांनी माझ्यावर अन्याय केला. मी सर्वांना विनंत्या करून सर्व काही केलं, परंतु माझा काही उपयोग झाला नाही. मला 17/8/22ला माझ्या घरात म्हणजे हे काय म्हणतात पंचनामा लावला, ज्याच्यामध्ये कोणी नव्हतं. त्यानंतर 6 फेब्रुवारीला मला ते परत हे आलं, मी पैसे भरले. मी बोललो थोडं थोडं भरत राहील, हे उद्योग करू नका, मी सगळं करेन. नाही ऐकलं. आणि त्याच्यानंतर परत आणखी मला 17 मेला पाठवलं. त्यावेळेस पण मी थोडे पैसे भरले, कारण मी काही हे नाही. परंतु मी सांगितलं मला जे देणं आहे ते मला माहिती आहे, देणं आहे आणि मी देतोच आहे. ॲक्च्युली नॅचरल जस्टिस म्हणून मला माफ झालं पाहिजे, ते मला बेलापूर कार्यालयाने पत्र दिलेलं आहे. आपले मान्य सतीश देवकाचे साहेब यांनी पण दिलेलं होतं. त्यानंतर मला आत्ताच जस्ट 14 डिसेंबरला तिथले जे वसुली अधिकारी आहेत, वसुली अधिकारी माननीय माधुरी मोरे ह्या आहेत. आणि त्या बोलत नसताना मनोज देवरे म्हणून त्यांचे सहकारी सर्व असं म्हणजे त्यांनी 14 डिसेंबर आले. ॲक्च्युली त्या दिवशी मी या म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं, पोलीस प्रोटेक्शनचं. जसं आता मान्यवर मंडळी बोलले, जमादार साहेब यांनी जो 20 जुलै 2023ला जे निर्णय दिला त्यानुसार, कारण मला फाईन इंटेन्शन, सोसायटीने मला दिलेला त्रास, घरात घुसून केलेले मारहाण, त्यानंतर मान्य ॲडव्होकेट अरुण दुबे यांनी मान्य सतीश देवकाचे साहेब यांच्या कार्यालयामध्ये कॅमेरे चालू होते माहीत नाही, पण तिथे केलेले मला मारहाण, हा सर्व त्रास. आणि सारखे पैसे काढत राहिले. जसं मगाशी कोणतरी साहेब बोलले होते मगाशी की पैसे काढणं वगैरे. तर या सर्व गोष्टींपासून ही कमिटी 154B8 154B8 आणि ते सेक्शन साहेबांनी जमादार साहेबांनी लावले. व दुसरं 154B23 नुसार ही सोसायटी बरखास्त करून प्रशासक नेमून यांची विभागीय चौकशी करून यांच्यावर कडक कारवाई होईल आणि मला गरिबाला न्याय द्यावा, एवढीच मी माझ्या या सर्व मान्यवरांच्या वतीने माझ्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद ठाकरे साहेब. त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा गेला. आणि कालच्याच आपल्या ह्या ज्या सभेमध्ये मुंबई काँग्रेसच्या एका ग्रुपमध्ये त्यांनी म्हणजे रत्नाळे साहेब इथे आपल्याला आज अचिव्हमेंट असं झालं आहे पावसकर साहेब, ही जी काही लोक आहेत मंडळी ही माझ्याही परिचयाची नाही आहेत, पण लोकांनी ग्रुपवरती हे मेसेज आल्यानंतर त्यांना अतिशय आवडला हा कार्यक्रम. तर मी निवेदन करतो की रत्नाळे साहेबांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तक्रारी आहेत, तुम्ही जे आता बोलले मारहाण केली वगैरे वगैरे वगैरे, याच्या बाबतीत रेकॉर्डर तुमची तक्रार नाही आजपर्यंत तरी. तुम्ही मला भेटलात, मला आठवत होतं भेटल्याचं मला ते. जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही अजूनही देऊ शकता. दिल्यानंतर जे काही फॅक्ट्स आहेत ते चेक करू आपण आणि कारवाई करू, काही विषय नाही. आपण काय करा की मला असं वाटते की समोरची मंडळी थोडीशी जास्त इन्फ्लुएन्शियल असणार, त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे कमी पडत आहे फाईटमध्ये. तुम्ही एक काम करा, तुम्ही राहायला कुठे आहात? म्हणजे याच विभागात काय? ठीक आहे. आपण काय करा, प्रत्येक जिल्ह्याला एक शासनाची डिस्ट्रिक्ट लीगल एड कमिटी असते, याच्यामधून तुम्हाला मोफत वकील दिला जातो. आता काही गोष्टी आहेत की त्या वकिलामार्फतच झाल्या तर त्याच्यातून तुम्हाला योग्य प्रकारे मांडता येतात, बाकी तुम्हाला ते तसं इंडिव्हिज्युअली मांडता येणार नाही. तर तुम्ही डिस्ट्रिक्ट लीगल एड कमिटीमध्ये तुमचा एक अर्ज द्या, तिथे तुम्हाला मोफत वकील दिला जातो.
आणि अर्ज करताना मिसेसच्या नावाने करा, कारण स्त्रियांना 100% मोफत वकील दिला जातो कुठल्याही उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय. त्यामुळे एकदा तुम्हाला तिथून वकील मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर हे सगळे प्रश्न तुम्ही चर्चा करा, मग त्याच्यामार्फत ते व्यवस्थित तुमच्याकडून मांडलं जाईल. कारण हे थोडंसं प्रोसिजरचा भाग आहे की जे प्रोसिजर केल्याशिवाय न्याय मिळणं कठीण आहे, पण तो प्रोसिजर तुम्हाला करणं भाग आहे. निर्माण सोसायटी जी आहे तिला अधिकार आणि 3-4 सोसायटी मिळून जेव्हा फेडरेशन बनवतं त्या फेडरेशनला अधिकार, म्हणजे सोसायटींच्या अधिकार आणि फेडरेशनचे अधिकार ह्याच्यामध्ये फरक काय? आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की रिडेव्हलप करण्यासाठी एखादी गृहनिर्माण संस्था जाते त्यावेळेला म्हणजे किती बहुमत असायला हवं, आणि जर एखादा सदस्य जर विरोधात जात असेल आणि बाकीचं सहमती असेल तर त्याच्यामध्ये काय इफेक्ट होऊ शकतो त्याचा? या परिसरात बऱ्याचशा असोसिएशन आहेत. या फेडरेशनला सोसायटीला जे अधिकार असतात तेच अधिकार तिथे असतात, परंतु त्याचा एक बायलॉज सेपरेट आहे, सोसायटीचा बायलॉज सेपरेट आहे. सोसायट्यांना जास्तीचे अधिकार आहेत. आता तुम्ही जर बायलॉज जर बघितला तर तुम्हाला त्यांचे पर्टिक्युलर अधिकार सांगता येतील. आता मला नेमकं तुम्हाला सांगता येणार नाही याचे हे अधिकार आहेत त्यांचे असं डिस्टिंग्विश करता येणार नाही, ते बायलॉजमध्ये लक्षात दिलं आपल्याला. आणि RDच्या बाबतीमध्ये आहे ना, बहुमत हे 2-3 वेळेस चेक केलं जातं. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण PMC अपॉइंट करतो त्यावेळेस 75% 2/3 मेजॉरिटी असते, 2/3. आणि ज्यावेळेस आपण सेकंड ही फर्स्ट टाइम मेजॉरिटी आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस अंतिम मीटिंग असते संबंधित जो सभासद आहे तर त्याच्यासाठी कोर्टाची प्रोसिजर दिलेली आहे, तर कोर्टामध्ये जाऊन त्याच्या बाबतीत ते दाद लावून घेऊ शकतात. 2च वेळेस आपण बहुमत बघतो. बाकी जे जनरल मीटिंग जे असतात तर त्या बहुमताने होत असतात. PMCची सर्वात महत्वाची मीटिंग असते ती 2/3 मेजॉरिटीने पास होणं गरजेचं असतं. टोटल मेंबरच्या 2/3 मेजॉरिटी. 7 दिवसाची काय आहे ती विलंब किंवा मोफत द्यावी असं म्हटलंय. असा आदेश देऊन सुद्धा जर जनमाहिती अधिकारी जेव्हा माहिती देतच नाही अशा वेळेला मग प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी किंवा काय केलं पाहिजे, किंवा जो आता माहितीचा लाभार्थी आहे म्हणजे मला माहिती हवी तर मी काय केलं पाहिजे, हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की 18(1) अंतर्गत जी तक्रार करायची असते ती प्रथम अपील अधिकाऱ्याकडे पण होते का, की फक्त खंडपीठाकडे होते किंवा राज्य माहिती आयुक्तांकडे होते? म्हणजे 18(1) ची जी तक्रार आहे ती कुठे करता येईल आणि त्याचा फलित काय असतं? दुसरी गोष्ट कशी आहे की ज्या अथॉरिटीज आहेत, आत्ता रिसेंटली एक 10-15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की या ज्या क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहेत यांना स्वतःहून अपील करायचे अधिकार नाही आहेत. त्यांनी अपील करायचं नसतं. अग्रीड पार्टीने काय करायचं ते करेल, पण मी एक माहिती अधिकारी आहे आणि माझ्या अपील अधिकाऱ्याने माझ्या विरोधात निर्णय दिला तर मला तो वरती परत चॅलेंज नाही करता येईल की नाही याने माझ्या विरोधात निर्णय दिला आता मी वर चॅलेंज करतो. नाही, यू आर अन अथॉरिटी अँड यू आर बार्ड. त्यामुळे कायद्याने त्यांना करता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर दिलेला जो निर्णय आहे तो त्याच्यावर बंधनकारक आहे आणि तो जर कारवाई करत नसेल तर कर्तव्यात उचराई केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करा असा अर्ज तुम्हाला तिथे दिला पाहिजे. एवढाच नाही तर तुम्ही IPC खाली सुद्धा त्याच्या विरुद्ध क्रिमिनल केस घेऊ शकता. ही प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल, कारण अन्यथा जनरली काय होणार ते असंच पडून राहील. सर मला आता इथे असं मी विचारायचं, तुम्हाला म्हटलं तसं त्यांना अर्ज द्या वरिष्ठांना, हे आदेश पास झालेले आहेत परंतु हे कर्तव्यात कुचराई करतात त्यामुळे त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई व्हावी. तिसरं प्रॉसिक्युशन करायला जा आणि प्रॉसिक्युशनसाठी एक अर्ज देऊन टाका आम्हाला सँक्शन द्या म्हणून, कारण शेवटी ते कुचराई जी झालेली आहे ती सुद्धा त्यांच्या कर्तव्याच्या बाबतीतच झालेली आहे. म्हणजे पर्पोटेड टू बी इन द डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला सँक्शन लागतं. मग सँक्शनसाठी जर तुम्ही अर्ज दिला तर तुम्हाला त्याच्यातून कारवाई होऊ शकेल. सारे गृहनिर्माण संस्था असू दे किंवा कोणतीही विकासकाची संस्था असू दे, पुनर्विकास झाल्याच्या नंतर जोपर्यंत हँडओव्हर होत नाही तोपर्यंत तिकडे संस्था बनवणं योग्य आहे का, प्रश्न क्रमांक पहिला आहे. आणि ती संस्था जसं यांनी सांगितलं फेडरेशन किंवा संस्था 2 असतात, एक सोसायटी असते एक फेडरेशन असतं, तर सोसायटीतले पदाधिकारी सेम फेडरेशन मध्ये असू शकतात का? समजा एखादी बिल्डिंग रेडी आहे किंवा बिल्डिंग डेव्हलप होती, ती बऱ्यापैकी बऱ्याऐंशी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 51% जर त्या बिल्डिंगचे टोटल युनिट्स असतील, 51% जर त्याचे युनिट्स विकले गेले असतील तर ती सोसायटी नोंदवली जाते आपल्याला. आणि सोसायटी नोंदवल्यानंतर त्या सोसायटीचं जे काही नोंदवण्याच्या पूर्वीचं जे काही रेकॉर्ड असेल
मॅन्डेटरी रेकॉर्ड जे असेल तर त्या सोसायटीकडे हँडओव्हर करावं लागतं. आजपर्यंत मी आलं तसं तर माझ्यापुढे तर अशी कुठलीही कंप्लेंट आलेली नाही की त्यांना सोसायटी हँडओव्हर झालेलं नाही. कारण जनरली जो बिल्डर सोसायटी बनवून देतो तो 100% हँडओव्हर करत असतो. एखाद्या ठिकाणी जर समजा मे बी सोसायटीचं काही इश्यू असेल किंवा सोसायटी स्थापन झाली नसेल नियमानुसार, काही ठिकाणी बिल्डर सोसायटी स्थापन करण्यासाठी विरोध पण करत असतात. त्या ठिकाणी मग काय होतं ते आदेशानुसार आपण सोसायटी स्थापन करतो, त्यावेळेस मग त्यांना हँडओव्हर घेण्यामध्ये काही वेळेस काय असतं रेकॉर्ड कमी जास्त प्रमाणात असतं. मग सोसायटीचे पदाधिकारी पण रेकॉर्ड घेण्यासाठी काही वेळेस मनाई करतात किंवा थांबतात. त्यांना सांगतात की आम्हाला पूर्ण रेकॉर्ड करून द्या. याच्यामध्ये थोडाफार ते मागे पुढे विलंब होऊ शकतो त्याच्यामध्ये, परंतु सोसायटी स्थापन होण्यासाठी ही जी मगाशी बोललो त्या पद्धतीने कंडिशन आहे. राहिला विषय असोसिएशनचे पदाधिकारी आणि सोसायटीचे पदाधिकारी एक असू शकतात, नो इश्यू, काही अडचण नाही त्यामध्ये. कारण पदाधिकारी ही निवडणुकीद्वारे निवडलं जातं. आता असोसिएशनला प्रतिनिधित्व असतं. समजा 10 सोसायटीचं एक असोसिएशन झालेलं आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीतून किती मेंबर त्या असोसिएशनवर मेंबर्स म्हणून द्यावे ते सोसायटीने डिसाईड करून द्यायचं असतं. निवडणुकीमार्फत निवडलं जातं. हे काही राहणे हा काही वैयक्तिक भाग नाही. निवडणूक कोणालाही लढवता येते, त्याच्यामुळे जो निवडून येईल तो त्या ठिकाणी पदाधिकारी राहू शकतो. याचा अर्थ स्पष्ट होतो की ती दाखल केलेली जी रिसीट आहे ही बोगस आहे. एवढा पुरावा तुम्हाला अथॉरिटीच्या समोर अर्ज करायला पुरेसा आहे. हे झाल्यानंतर तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून अर्ज करू शकता, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही थेट हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून याच्या विरुद्ध कारवाई करा आणि त्या योजनेची चौकशी करा, अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जातं. बऱ्याचदा आणखीन एक प्रॉब्लेम तुम्हाला येईल SREच्या दरम्यान की तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कधी कधी पोलीस तुम्हाला सांगतात की तुम्ही SRE अथॉरिटीकडे जा किंवा त्यांची ती AGRC आहे हाय पॉवर पूर्वीची कमिटी त्याच्याकडे तुम्ही अर्ज करा. तर 4-4 पार्टिशन घालून खोटे पुरावे निर्माण करून काही केलं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला मगाशी सांगितलेली प्रोसिजर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट मारहाण करत असतील तर त्या बाबतीत पोलीस ठाणा आहे. तुम्ही एकाच ठिकाणी सगळं केलं तर ते होणार नाही. दुर्दैवाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी थोडं तुम्हाला करावं लागेल. असं RTI मध्ये सुद्धा अपेक्षित नाही, कारण तुमच्याकडे मागितलेली माहिती ही तुमच्या अभिलेखावरची मागितलेली असते. त्यामुळे तुमच्याकडे असलेलीच माहिती तुम्ही देऊ शकता. जी माहिती तुमच्या अभिलेखावर नाही ती माहिती देण्याचं बंधन तुमच्यावर नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना सोसायटीला पत्र देऊन यांची अशी मागणी आहे त्या आदेशाची कायद्याप्रमाणे पूर्तता करावी. एवढं आपण केलं की कायद्याप्रमाणे आपली जबाबदारी पूर्ण झाली. मध्ये काय होतं त्या दोन्ही पक्षांना पैसे पोचलेले असतात, त्यामुळे ते दोन्ही जण येत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली तुम्हाला एकच करायला पाहिजे, तुम्हाला याच्याविरुद्ध उभं राहावं लागेल आणि एक करा तुम्ही. परंतु राजकारण, लिगल डिपार्टमेंट आपलं आणि सर्वसामान्य जनता, जसं हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या 2 बाजू आहेत. अधिकार दिले आहेत पण ते कसे वापरावे हे जर त्या सामान्य भारतीय नागरिकाला जर कळत नसतील तर हे शेवटी प्रश्नचिन्हच राहिलं आहे. एक साधं उदाहरण देते. मुंबईमध्ये मोरारजी मिल जी गृहनिर्माण संस्था होती, असाच आता जो प्रकार घडला अनधिकृत किंवा काही त्यांचे गोंधळ होते, तर म्हाडामधले जे उपनिबंधक दगडी म्हणून त्यांनी खूप छान सहकार्य केलं, आपलं प्रशासन बसवलं. आता एक अंधेरीला अशी एक गृहनिर्माण संस्था आलेली आहे माझ्याकडे. कमिटी खूप छान काम करते, संस्था खूप छान काम करते, परंतु एक महिला आहे, मी महिला या नावाने, ती त्यांच्यावर अशा प्रकारचं एलिगेशन करते की सिव्हिल केस ही क्रिमिनलमध्ये जाते. नकळत असणारे गुन्हे व अर्थात पोलीस स्टेशन आलं तर अशा संस्थांनी काम कसं करावं ह्याचं उत्तर मला पावसकर साहेबांकडनं ऐकायचं आहे. आपण उत्तम काउन्सिलर आहात आणि आजची आपली नवीन ओळख नाही आहे. मी सुद्धा विधानसभा समन्वयक शिवसेनामध्ये कार्यरत आहे. तर एक सामान्य प्रश्न असतो सर, आणि शेवटी असं जेव्हा घडतं हायकोर्टात जा किंवा अमुक ठिकाणी जा तर तो भारतीय नागरिक तेवढा सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि तेवढा खिशाने बलवंत नसतो. मग अशा वेळेला आपले मांजरेकर भाई आहेत त्यांची आम्ही कडी वाजवतो. तर थोडंसं या प्रकारचं जे काही आहे निवेदन मी प्रतिपादन करू इच्छिते की तुम्ही मला याबद्दल, मला नाही की, आणि अशा प्रकारचा जो हा आपला कार्यक्रम आहे हे योजनेनुसार त्या त्या लोकेशनला होऊ दे. फक्त ठाणे ग्रामीण किंवा ठाणेसाठी, ठाणे शहर भागासाठी न होता मुंबईसारख्या शहरात सुद्धा होऊ दे. आणि आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू. आयोजकाचं आम्ही खूप अभिमानाने सांगतो की त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि ॲडव्होकेट पावसकर आणि आपले हे रत्नाळे साहेब, तुमचंही मी मनापासून अभिनंदन करते. काही मार्गदर्शन असं असतं की शेवटी प्रत्येकाला ॲडव्होकेट होणं सोपं नाही आहे. प्रत्येकजण डॉक्टर ॲडव्होकेट झाला असता तर असे प्रश्नचिन्ह राहिलेच नसते सर. म्हणून हा जो सुसंवाद जो घडला आहे तो त्याचे काहीतरी निबंध किंवा निबंधक जे आपले असतात तर त्याचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दा मी आता अधिवेशनात सुद्धा मांडला आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी जसं नागरिकशास्त्र हा विषय आहे
तसं लिगल साईड आतापर्यंत झालेलं नाही आहे. तर तो एक विषय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच त्याचं निर्जन मस्ती केली पण डोकं फुटलं तर तो क्रिमिनल झाला आहे. तर ते नॉलेज त्या मुलाला आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना, की तशा पद्धतीने जे कामकाज झालं पाहिजे. RTI हा भाग वेगळाच आहे, कारण गृहनिर्माण संस्थेसाठी RTI विभाग आपला येत नाही. परंतु मग इथे जा आणि तिथे जा असंच आपण मार्गदर्शन करतो, पण तत्पूर्वी आपण काय करायला हवं याचं प्रतिपादन आपल्याकडनं करायला हवं होतं, असं माझं मत आहे. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. कसं आहे की युअर हँड्स वोंट सॉईल अनलेस यू वर्क. म्हणजे तुम्ही चिखलात काम केल्याशिवाय तुमच्या हाताला चिखल लागणार नाही. त्यामुळे चिखलात काम करायला लागतं आपल्याला, आणि चिखलात काम केलं की हाताला चिखल लागणार. पण चिखल लागला म्हणून जर आपण थांबलो तर ती शेती नंतर तयार नाही होणार. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा ह्या अशा अडचणी येतात. मात्र अशा वेळेला काय करता येईल तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने खोट्या तक्रारी करत असते आणि आपल्याला असं जाणवतं की ती खोटी आहे आणि आपण ते सप्रमाण दाखवू शकतो की ती तक्रार खोटी आहे, तर अशा वेळेला आपण संबंधित पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार देऊन की बाबा ह्या व्यक्तीकडून सातत्याने आम्हाला हॅरॅसमेंट केली जाते, यांच्याकडून तुम्ही बॉन्ड लिहून घ्या आमच्याकडे. कारण त्याच्यामुळे कधी कधी भांडणं होण्याची, मारामाऱ्या होण्याची अशी पण शक्यता निर्माण होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसुद्धा प्रश्न होऊ शकतो. तर त्या बाबतीत तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये जर अर्ज दिलात आणि त्यांच्यावर चॅप्टर प्रोसिडिंग्स घेण्यासाठी सांगितलं तर त्यांच्याकडून तो बॉन्ड घेतला जाईल. नुसती नोटीस जरी पोचली तरी मला वाटतं जनरली लोक टेन्शनमध्ये येतात, कारण पोलीस म्हटल्यानंतर लोक जरा घाबरतात आणि मग असं काही पत्र आलं तर काही कारवाईच्या भीतीने नंतर काही करणार अशी अपेक्षा आपण करू. टेक्निकली मैंने जब से स्टार्टअप किया था तब भी मुझ में हिम्मत बहुत कम थी. मुझे पत्रकार का प लिखने के लिए नहीं आता था. तभी किरण दादा ने मुझे सपोर्ट किया और मुझे बोला कि तू फील्ड वर्क कर रहा है तो और थोड़ा प्रैक्टिकल कर. पर एक इनका रिक्वेस्ट है खाली मेरे लिए, बोलते दाढ़ी निकालते पत्रकार कम लगता है, गुंडा ज्यादा लगता है. तो मैंने बोला सर को कि सर थोड़ा रहने दो, वाइफ तो थोड़ी डरती है. तो सर ने बहुत सपोर्ट किया है और आप सभी पत्रकार को दिल से थैंक यू सो मच. और सर आप सभी सीनियर्स को थैंक यू सो मच. सर्व दीपक मॅडम आणि किरण सर यांचं आपण अभिनंदन. मेरे मित्र किरण मांजरेकर जी और उनकी धर्मपत्नी जिनके नाम से दीप किरण फाउंडेशन इन्होंने चलाया, काफ़ी सालों से चल रहा है, 10 साल से शायद ज़्यादा. तो आज के बारे में किरण जी ने मुझे ये बोला कि झा जी आप राजनीति करते हैं, सामाजिक काम करते हैं, सब कुछ करते हैं, आज आइए एक जादू हम दिखाएंगे अपने कार्यक्रम में. तो मैं एक जादू समझ करके आया और सच में ये जादू था. किसी भी कार्यक्रम में, ऐसा कार्यक्रम में, मतलब जो आज मैंने देखा ऐसा किसी कार्यक्रम मैंने देखा नहीं जिसमें सरकारी तंत्र का, गवर्निंग सिस्टम का, जिसमें जुडिशरी भी था, एडवोकेट साहब, एग्जीक्यूटिव भी थे, जो पदाधिकारी साहब थे, और पॉलिटिशियन छोटा मोटा हम भी हैं, और पत्रकार, ये चारों स्तंभ आज मैंने यहाँ देखा. और चारों का विचार विमर्श देख करके मुझे लगा कि अगर ये संस्था किरण मांजरेकर जी अगर लगातार चलाते रहते हैं तो निश्चित रूप से मीरा भाईंदर, मुंबई, जहाँ तक इनकी लेखनी चलती है, किसी भी प्रकार का किसी को तकलीफ नहीं होगा. मैंने इस कार्यक्रम में एक चीज़ और देखा कि कुछ ऐसी समस्या सर के सामने, एडवोकेट साहब के सामने, या जो सर आए थे रत्नाली साहब, उनके सामने जो रखा गया था, अगर इस समस्या को किरण जी के सामने रखा जाए तो किसी को कोई दिक्कत नहीं होगा. पैसे से संबंधित कोई रुकावट हो, कोई नॉलेज का रुकावट हो, दिन रात इन्होंने मेहनत किया है और मैंने देखा है इस मेहनत को. तो आज के कार्यक्रम में सिर्फ इतना बोलूंगा कि आप सभी पत्रकार महोदय और जो भी इनके मित्र हैं, जितने भी लोग आए हैं, आप इनकी जो भी इनका जो एक संदेश है आपके पास पहुंचा है, इनको मदद कीजिए, इनसे मदद लीजिए और इनके साथ कदम से कदम मिला करके चलिए. इसी के साथ धन्यवाद. जनरली दीप किरण फाउंडेशन मिस्टरांनी चालू केलं तेव्हा, म्हणजे तेव्हापासून मी तरी ॲक्टिव्ह नाही आहे. आम्ही त्यांच्याबरोबर उभे असतो. पण आज जो कार्यक्रम मी बघितला, माझी मनापासून इच्छा होती की असेच कार्यक्रम लागायला पाहिजे, की कारण की समस्या हे सगळ्यांनाच असतात, ऐकणारं कोणी नसतं. तर ऐकण्यासाठी दीप किरण फाउंडेशन, किरण मांजरेकर सर हे सगळेच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. पण आपल्या समस्यांना आपण जोपर्यंत सांगत नाही, आपण व्यक्त होत नाही, तोपर्यंत त्याला कोणीही सोल्युशन काढू शकत नाही. म्हणजे आपण जनरली इंग्लिशमध्ये बोलतो की एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड एव्हरी क्वेश्चन हॅज अन आन्सर.
जर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याला उत्तर कुठे ना कुठेतरी आहेच. तर उत्तर कसं शोधायचं किंवा त्या उत्तरासाठी कसं मार्गदर्शन पाहिजे हे फक्त तुम्हाला कोणीतरी तुमची समस्या ऐकणार असेल तरच मिळू शकतं. तर जोपर्यंत आपण बोलत नाही, लोक बोलायला घाबरतात, मी बोललो तर हा काय विचार करेल, तो काय विचार करेल, तर आपण लोकांचा ना विचार करता आपल्याला प्रश्न जो पडला आहे त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण इथे मार्गदर्शन करायला बसलेलो आहे. तर दीप किरण फाउंडेशनचा हा उद्देश की सोसायटीजच्या रजिस्ट्रेशनचा पासून ते तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा, कारण की आज प्रत्येक जण आपल्या आपल्या सोसायटीमध्ये राहतात खरे, आपल्या कमिटीशी कधी कधी खुश नसतात, आपल्या कमिटीशी काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर घरात बसून त्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतः काही करू शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतो किंवा त्या काय करतात, कसं काम करतात त्याचा आपण प्रश्न तर निर्माण करू शकतो. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सरांनी आज समोर केलेल्या आहेत. तर माझं म्हणणं आहे त्याचं तुम्ही चांगलंच हे घ्या, लाभ घ्या आणि तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तिकडे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पण नाही भेटली, तिकडे किरण मांजरेकर सरांकडून पण भेटतील याची मी तुम्हाला खात्री देते. तर असेच तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शनामुळे किंवा तुम्ही कोणाला मार्गदर्शन कराल तर त्यासाठी आपण असे छोटे मोठे कार्यक्रम लावतच राहू, पण नेहमी उपस्थित राहा अशीच तुमच्याकडे अपेक्षा. थँक्यू. माहिती अधिकार प्रसार सेमिनारला उपस्थित असणार आहे आणि ज्यांनी खरोखर आपला बहुमूल्य वेळ इथे दिला ते आपले उपनिबंधक किशन रत्नाळे साहेब इथे येऊन गेले आणि खास करून पावसकर साहेब सुद्धा ही दुसरी वेळ या काशी मीरा भाईंदरमध्ये येऊन गेले, त्यांचा मनापासून आभार. आणि नाना आपण इथे आहात आणि या व्यासपीठावरती असणारे किरण मांजरेकर स्वतः दीप किरण फाउंडेशनचे संपादक सपत्नीसह या कार्यक्रमाला इथे आहेत आणि उपस्थित असणारे सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार. खास करून प्रथमतः मी त्यांचा आभार व्यक्त करेन कारण दीप किरण त्याच्यासोबतच एक आधार मार्गदर्शक असावा. पत्रव्यवहार कोणी करतो, आज पक्षाचं काम करत असताना पत्रव्यवहार करत असताना आपण पत्र कोणाला करतो, काही अडचणी आल्या की महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, अजून त्याच्या पलीकडे कुठे जात नाही. आज याची उभारणी झाली, त्यासाठी आंदोलनं केली झाली, उपोषणं झाली. 3 दिवस उपोषणाला काही माझे मित्रमंडळी बसली, मी त्या उपोषणाला सुद्धा होतो. 1 वर्ष गेलं पत्रव्यवहार करतोय कारण कॉम्प्लेक्सच्या जिथे मानव वस्ती आहे त्या वस्तीच्या शेजारीच असणारा एक RMC प्लांट आहे, ते धुळीचं साम्राज्य, सिमेंटचं साम्राज्य निर्माण होत आहे. रोगराई खूप आपल्या विभागात असणारी वृद्ध माणसं आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना काय अवस्था होते ते प्रत्यक्षात गेल्यानंतर कळतं. छोटंसं कार्यालय चालू करणार आहे. आपण एक मदत कक्ष मगर साहेब इथे चालू केला आहे माझ्या दीप किरण फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याची फक्त मी माहिती देतो नाना की आपण जो मदत कक्ष म्हणजे माझे काही कार्यकर्ते तुमच्याकडे येतील, सोसायटीकडे येतील, पत्रकारांकडे येतील, जे काही लोकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांपर्यंत माझे कार्यकर्ते येतील, मी स्वतः येईल आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न माझी दीप किरण फाउंडेशन संस्था करेल, माझी RTIची संघटना करेल, माझा न्यूजपेपर जे आहे, न्यूज चॅनल आहे, माझ्याबरोबर गणेश दिघे सारखे किंवा माझ्याबरोबर सतीश ढाकणे आहेत, माझे स्नेही आहेत, पंकजी नाईक आहे, अनिल गुरव आहेत, ही सगळी आमची मोठी टीम आहे. प्रशांत दादा आमच्या बरोबर तर आहेतच. अशा सगळ्यांना घेऊन आपण एकमेकांच्या समस्यांना कशा पद्धतीने सोडवता येईल याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझ्या वाणीला स्तब्धता देतो आणि आपण आलात आणि पुन्हा माझ्या थैंक यू ऑल ऑफ यू. किरण फाउंडेशन ये सामाजिक संस्था है और ये संस्था हमेशा लोगों के बीच में जाकर सामाजिक काम करती रहती है. इसी प्रकार से मैं एक माहिती अधिकार कार्यकर्ता हूँ और आज मीरा रोड भाईंदर में तकरीबन 6,500 सोसाइटी अपना कार्य कर रही है. उन सोसाइटियों के अध्यक्ष, सचिव, खजीनदार इनको हमने आमंत्रित किया था और इस विभाग के उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तालुका के उपनिबंधक माननीय श्री
किशन रत्नाले जी, इनका बहुमूल्य मार्गदर्शन हमें मिला। उन्होंने सोसाइटियों में होने वाले तकरारों पर और माहिती अधिकार के ऊपर उन्होंने अपना बहुमूल्य मार्गदर्शन किया। और हमारे आज के कार्यक्रम के प्रमुख वक्ता माननीय श्री डॉक्टर नीलेश पावस्कर साहब यहाँ पर उपस्थित थे। और मेरे इस संस्था के साथ में हमेशा आधार प्रतिष्ठान के माननीय श्री प्रशांत दादा सावंत, जो शिवसेना के शहर प्रमुख हैं, वह भी उपस्थित थे। उन्होंने भी अपना मार्गदर्शन किया। हमारे समाज के भंडारी समाज के विश्वस्त तथा हमारे नेता माननीय श्री शंकर नानाव हड़दनकर, इन्होंने भी अपना बहुमूल्य मार्गदर्शन यहाँ पर किया। ज़्यादा से ज़्यादा सोसाइटी में होने वाली समस्याओं को निवारण करने का हमने आज यहाँ पर प्रयास किया हुआ है। सर काय सांगाल दीप किरण फाउंडेशनचा दुसऱ्यांदा कार्यक्रम झालेला या हॉलमध्ये वक्ते आलेले या टाइमला सरकार चळवळी जे महानगरपालिकेच्या दृष्टीने अधिकारी त्या अशा खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहून लोकांचा प्रश्न सोडवत असेल सामान्य आपला पूर्वीचा कार्यक्रम पण माहितीचा अधिकाराचा प्रचार आणि प्रसार होता। तो आपण जागतिक माहिती अधिकाराच्या दिवसाच्या निमित्ताने आपण केला होता। तो कार्यक्रम बघितल्यानंतर आज उपनिबंधक यांनी स्वतःला तो कार्यक्रम आवडला व त्यांनी आमच्याकडे विनंती केली की आपण असा कार्यक्रम अजून एक करूया। तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांसाठी आपण आज हा आपण कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये माननीय उपनिबंधक किशन रत्नाळे साहेब स्वतः आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले। जसं आपण सरकार म्हणतो, आपले मुख्यमंत्री म्हणतात की सरकार आपल्या दारात, तसं आज आपण खरोखर आज मीरा भाईंदरमध्ये सरकार आपल्या दारात आणण्याचं काम दीप किरण फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सहकार क्षेत्रातले जे उपनिबंधक आहेत त्यांना आपण आणलं आणि इथे भरपूर अशा सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार उपस्थित होते, पत्रकार व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते और त्यांच्यामुळे त्यांना होणाऱ्या समस्यांचं निवारण आज इकडे करण्यात आलं।